नागरिकांना भौतिक सुखसुविधा देणं हे महापालिकेचं कर्तव्य आहे. असं असताना इचलकरंजी महापालिकेनं विकास योजनेत आरक्षित केलेल्या जागा बेकायदेशीरपणे वगळल्या आहेत. ही आरक्षणं वगळताना मोठा भ्रष्टाचार झालाय. याबाबत वारंवार तक्रारी करूनही दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत वगळलेली आरक्षणं आणि त्यात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी आणि आयुक्त आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी माजी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरबाळे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. इचलकरंजीतील तत्कालीन नगरपालिकेनं 30 जून 2021 रोजी जलद गतीनं विकास योजना तयार करण्याची मागणी केली होती. त्यानुसार शासनानं विकास योजना तयार करून जुलै 2023 मध्ये जाहीर प्रकटीकरण आणि नागरिकांच्या हरकती सूचना मागवण्यासाठी पाठवली होती. मात्र प्रशासनाकडून यात विलंब झाला. नागरिकांनी घेतलेल्या हरकतीबाबत लेखी उत्तर देणं बंधनकारक असूनही प्रशासनानं उत्तरं दिली नाहीत. तसंच हरकती सूचना मागवल्यावर 1 वर्षात शासनाकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवणं आवश्यक असताना त्यालाही 9 महिने उशीर झाला. नागरिकांना भौतिक सुखसुविधा देणं महापालिकेचं कर्तव्य आहे. त्यासाठी आरक्षित केलेल्या तब्बल 77 जागा बेकायदेशीरपणे वगळल्या आहेत. आरक्षण वगळताना दिलेली कारणंही जुजबी आहेत. नगररचना योजनेतील आरक्षणं वगळता येत नाहीत, तरीही नगररचना योजना 1 आणि 2 मधीलही काही आरक्षण वगळली आहेत. याबाबत वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाचं दुर्लक्ष झाल्याचा आरोप माजी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरबाळे यांनी केलाय. इचलकरंजी महापालिकेनं विकास योजनेत आरक्षित केलेल्या जागा बेकायदेशीरपणे वगळल्या असून त्यामध्ये मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत याबाबत चौकशी करून आयुक्त आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी मोरबाळे यांनी केली आहे.